श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टानं तो पायी चालत होता. वाटेत एक रेल्वेचं फाटक लागलं. ते बंद होतं म्हणून तो थांबला आणि इतक्यात तिथे एक मोटार गाडी येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्याच्या मनात आलं, देवा, तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतोय, परंतु माझी ही दशा, आणि हा तर लबाड व्यापार आहे, पण याला मात्र तू सर्व ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोयस. काय आणि कसला तुझा न्याय. आणि एवढ्यात मोटारीचं दार उघडून दोन नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचा हात हे आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवलं. तो माणूस पांगळा होता. वारकऱ्यानं विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणं बरं आहे. श्रोते हो, आपल्या जवळ जे नाही त्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे. जे आपण धरून चालतो ना, पण तो तसा नसतोय, त्याचं दुःख हे आपल्याला माहीत नसतं. श्रोते हो, बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जोडीदार फक्त सोबतीसाठी नसतोय, तो आपल्या सुखदुःखाचा साथीदार असतो. नात्यात प्रेम असावं, पण त्याहून महत्वाचं म्हणजे एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव आणि स्वीकार असावा. कारण सुंदर नाती फक्त शब्दांनी नव्हे, तर विश्वास, समजूत आणि सोबत दिलेल्या प्रत्येक क्षणानं मजबूत होतात. कधी कधी मूर्ख माणसांशी वाद घालण्यापेक्षा शांत राहणं योग्य असतं. कारण उत्तर देऊन त्यांना त्यांचं महत्त्व वाढवून देण्यापेक्षा त्यांना दुर्लक्षित करणं ही त्यांची खरी जागा दाखवते. नातं दोन मनामधील अबाधित विश्वासानं टिकतं, पण तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप झाला की तो विश्वास हालाय लागतो. एकदा का संशय, गैरसमज आणि अंतर आलं की नातं पूर्वीसारखं राहत नाही. ते फक्त आठवणींच्या काचेत अडकून राहतं. संबंध टिकवायचे असतील तर एकमेकांच्या उणीवा भरून काढायला शिका. जिथं जोडीदार कमी पडतो तिथं तुम्ही आधार बना, आणि जिथं तुम्ही कमकुवत पडता तिथं त्याचा हात धरून उभं राहा. एकमेकांना दोष देण्यात नाही, तर परस्परांना उभं करण्यामध्ये खरी साथ असते. स्त्रीच्या पतनाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा ती नवऱ्याच्या विश्वासाला तडा देऊन परपुरुषाच्या गोड शब्दामध्ये सुख शोधायला लागते. जेव्हा तिच्यासाठी नात्याची निष्ठा दुय्यम होते आणि बाहेरच्या जगाच्या कौतुकात ते हरवून जाते. खऱ्या प्रेमाची खरी ओळख विसरून क्षणिक मोहात अडकलेली मनं शेवटी तुटतातच. नाती टिकण्यासाठी निष्ठा आणि विश्वास हाच खरा आधार असतोय. नसता एक छोटासा फाटा सुद्धा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. जीवनाच्या प्रवासात काही माणसं आपल्यासाठी कायम सोबत राहतात. कितीही वादळ आली तरी हात सोडत नाहीत, तर काही जण फक्त सोयीसाठी असतात. जेव्हा त्यांचा फायदा संपतो तेव्हा त्यांना जाण्यासाठी एक निमित्त पुरेसं वाटतं. खरं नातं तेच जे सुखदुःखाच्या प्रत्येक वळणावर कायम तसंच राहतं. बाकी सगळी नाती ही हंगामी सोबत असतात, वेळ आली की निष्ठून जातात. आईनंतर पुरुषाचा सर्वात मोठा आधार ही त्याची आवडती स्त्री असते. बायको हाच नवऱ्याचा खरा दागिना असतो. ज्यांना समजलं त्यांचा संसार सोन्यासारखा असतो. एका सरळ पुरुषाची
एकच इच्छा असते की आपली आई आणि आपली बायको यांच्यामध्ये आयुष्यभर जिव्हाळ्याचे संबंध राहावेत. आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वतःला कधी कमी समजायचं नसतं. फिल्टर फक्त चित्रांसाठी असतात, चारित्र्यासाठी नाही. संभाषणातूनच आयुष्याच्या समस्यावर योग्य तो मार्ग निघत असतो. इतकं हलकं काळीज नाही ठेवायचं की कोणामुळं आपण आपल्याला फरक पडेल. लोकांचं काय, जिथं मिळे मेवा तिथे सुरू सेवा. जर तर मध्ये आयुष्य जगायचं नाही, जे आहे ते मान्य करून आयुष्याला आनंदानं स्वीकारायचं. शब्द नसतानाही खूप काही बोललं जातं, पण कधी कधी ती शांतता नात्याला दूर नेते. माणसाच्या आयुष्यातील दुःख हे त्याला हरवण्यासाठी येत नसतं, तर त्याच्यात असणारी हिंमत जागी करण्यासाठी येतं. गरजवंताला अक्कल नसते असं आपण म्हणतो. खरं म्हणजे गरजवंताला अक्कल असते, पण पर्याय नसतो. मीपणापेक्षा कमीपणा घेतलेला केव्हाही चांगला असतो. सगळं काही विसरा, पण अपमान लक्षात ठेवा. जी माणसं हवीशी वाटतात ती कधीही भेटत नाहीत. जी माणसं नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही. ज्यांच्याकडे जावंसं वाटतं त्यांच्याकडे जायला जमत नाही. ज्यांच्याकडे जाऊ नये असं वाटतं त्यांच्याकडे जावं लागतं. जेव्हा जीवन नकोसं वाटतं तेव्हा काळ संपत नाही, आणि जेव्हा जीवाचा खरा अर्थ समजतो तेव्हा काळ संपलेला असतो. अपमानाचा बदला खरं तर घेऊच नये, कारण अपमान ज्यानं केला त्यानं त्यांची पातळी आणि त्यांच्या विचारांचा दर्जा दाखवून दिलेला असतो. आपण ठेवलेला संयम आणि न दिलेलं उत्तर हाच बदला घेण्याचा उत्तम मार्ग असतो. स्त्री ही प्रत्येकाकडे व्यक्त होत नसते. ती फक्त त्याच नात्यामध्ये मनमोकळेपणानं बोलते जिथं तिला स्वतःपेक्षा विश्वासाची जागा वाटते. आनंदाचे क्षण हे छोटेसे असतात, पण त्यांची आठवण मोठी असते. प्रत्येकासाठी प्रार्थना करा. कदाचित एखाद्याचं नशीब हे तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल.